बघा ओम श्री चैतन्यनाथ कानिकनाथ प्रसन्न यांचा प्रधान व्हाईट गोल्ड प्रधान आजचा हा बिंजोरचा मालकरी झालेला आहे. आपण विचारूया आज सोमनाथ शेठ नाही पण कुठेतरी बघा आज पुन्हा बैल मैदानात दाखल झालं आहे. दादांना काम असेल तर दादाने आले हे विचार त्यांचे भाऊ आहेत. काय बोलाल आज गुलाल आणि मला वाटतं भरपूर दिवसानंतर बिंजोरला दिसलेत आज. हो, त्या 3 फेऱ्यांची मैदानं चालू होती. प्रधानला 1 महिन्यानंतर आम्ही बिंजोडला आणला आज आणि चांगला गुलाल झाला. कारण 3 फेऱ्यांच्या मध्ये प्रधान चांगले नंबर पण केले प्रधानने आणि आम्हाला 3 फेऱ्याचा आवडतो पण खेळ. बरोबर आणि बिंजोर पण आवडते बघा. म्हणजे कुठेतरी उन्हाचं प्रमाण आहे आणि कुठेतरी बघा गाडी पण झाली पण उन्हानच झालेली आहे गाडी. काय बोलाल म्हणजे कुठेतरी अजून लवकर व्हायला पाहिजे. हा, गाडी तर आमची 11:30 खाली गेली होती पण जे समोरची गाडी होती त्यांचा बैल राणा 2 वेळेला रिटर्न गेला पळून आणि तिसऱ्यांदा आमच्या सोबत त्याचा शर्यत झाली. म्हणजे त्यांच्या 3 लढती झाल्या. हा, 2 लढती झाल्या त्या बैलाच्या. घरातल्या म्हणजे त्यांना दुसरी बैलांच्या होत्या. असं नाही करायला पाहिजे. शर्यत जमली, आम्हाला 11:30चा टाइम दिला होता. आम्ही 11:30ला परफेक्ट बैल खाली नेला होता. त्यानंतर बैल आमचा 2.5 तास तिथे उभा राहिला. बरोबर म्हणजे कुठेतरी बघा आपण ज्या गोष्टीसाठी मैदान सकाळी घेतोय तर कुठेतरी तीच गोष्ट प्रॉपर व्हायला पाहिजे. काय बोलाल? हा, प्रॉपर व्हायला पाहिजे. टाइम दिला टायमावर बैल निघाले पाहिजेत. शर्ती सकाळी आपण त्यासाठी ठेवतो की बैलांना त्रास झाला नाही पाहिजे, बैल गाडी टायमावर सुटली पाहिजे. बस त्यासाठी सकाळी शर्तीचं नियोजन केलेलं आहे. बरोबर. शेटची बाकी जी टीम आहे ती पण आले बघा इकडनं आपण दाखवतो त्यांना पण घेऊया बाईटमध्ये. जोडली संपूर्ण टीम आपण बाईट घेऊया व्यवस्थित. कुठेतरी आधी 2-3 शब्द झालेले आहेत. म्हणजे बघा कुठेतरी तुम्ही सांगितलं की असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे जे आपण नियम ठेवलेत ना ते नियमानुसार चालायला पाहिजे. पण बघायला गेलं ना तर उन्हामध्येच गाड्या होतात आणि कुठेतरी आता बैलगाड संघटनेचे अध्यक्ष आकाश राऊत यांनी आता मगाशी बाईट दिलेली आहे की पुन्हा तोच खेळ चालू होते संध्याकाळचा 3 ते 7 जे बिंजोरच्या गाड्या आहेत त्या होणार आहेत. काय बोलाल? नाही, सकाळचा टायमिंग दिला होता लोकांना पण आपले गाडा मालक पण काही सपोर्ट करायला हवा. 7 वाजता गाडी मैदानी यायला पाहिजे. आज 10 वाजता का 9 वाजता गाडी सुटली पहिली, असं हे चुकीचं आहे. जर 7 वाजता आले तर 12 वाजता आपला खेळ कंप्लीट होईल, बैलांना त्रास कमी होईल आणि सर्व वेळेवर घरी पण जातील. कार्यक्रम आहेत सर्वांना अटेंड बी करता येतील. बरोबर. आज गाडी सुंदर म्हणजे तुमचा घरचा ड्रायव्हर काय बोलाल म्हणजे महबूब आणि प्रधान हा पैरा कसा घडून आणला ते सांगा सर्वात आधी. हे दादाहीच केलाय. नवनाथ पाटील आमचे दादा आहेत, मोठे दादांचे भाऊ. ते सर्व पैरा वगैरे तेच करतात आणि महबूब आमचा घरचाच बैल आहे. त्यांना कधी पण फोन केला ते कधीच नाही बोलत नाही. आणि सुरत ड्रायव्हर तर त्याला गाडी दिसली प्रधानची का तो स्वतःच बोलतो का मीच बसणार आहे प्रधानवर. तर ड्रायव्हरला त्याला सांगायची गरज लागत नाही. तो पण आपला घरचाच आहे. घरचंच आहे बघा. म्हणजे कुठेतरी खेळामध्ये म्हणजे आपलं नाव नुसतं नाही करायचं तर लोक बांधून ठेवायची. म्हणजे सोमनाथ शेठ पाटील यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. काय बोलाल? दादाचा स्वभाव तसा आहे का दादांचे जो पण माणूस दादा बोलले आपलाच म्हणून दादा त्याच्याशी बोलतात आणि सर्वांना मिळून मिसळून असतात आणि कोणाला असं कमी समजत नाही हा छोटा आहे हा मोठा आहे. दादा सर्वांचा स्वभाव तसा आहे का सर्वांना घेऊनच जोडीला जातात. बरोबर. गाडी छान पळाली. आता जी गाडी झाली तुम्हाला समोर तिचं पण नाव सांगा कारण कुठेतरी दापोली पनवेलचा राणा होता आणि पाकड्यापाडचा रॉकी होता. सोन्या आणि रॉकी. हा, रॉकी. म्हणजे ती पण गाडी छान पळाली आहे कारण काटाकीर लढत झाली होती. हो, ती पण गाडी छान पळाली. दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या बघा. म्हणजे बिंजोरचा खेळ आपला चालूच आहे आणि कुठेतरी तुम्हाला सांगितलं की 3 फेऱ्याची गुलाला पण झाली बघा. मला वाटतं थारचा मैदान त्यानंतर आता जो इथला मला वाटतं मैदान झालं शहापूर केसरी तिथं पण गुलालामध्ये राहिला छावा आणि तुमचा अजून एक बैल होता. इथे कर्ज केसरीला प्रधानचा आपला बुलेटचा मानकरी झाला आणि तिथे छावा आपला तिथे 4 नंबरचा मानकरी झाला शहापूर केसरीला. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा या खेळामध्ये बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये म्हणजे दोन्ही खेळ करावा. 3 फेरं पण करावा त्यानंतर बिंजोर पण करावा आणि दोघांना प्राधान्य देऊन आपली माणसं पण जोपासावा. काय बोलाल? हा, दोन्ही खेळलेच पाहिजेत कारण 3 फेऱ्याचा पण खेळ चांगला आहे आणि बिंजोडचा खेळ पण तेवढा चांगला आहे. मुंबईचा खेळ आपला बिंजोडचा आहे पण सर्व गाडा मालक काही खर्च करून घाटावर जातात गाड्या बनवत आणि आपल्याकडे मैदान होऊन तिथे 3 फेऱ्यांसाठी जात नाही. बरोबर. आता अजून एक मैदान आलंय मला वाटतं जी सोनू मुंबईकर आहे तिच्या नावाने मैब्या केसरी कुठला तरी मैदान आले आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सोमनाथ शेटनी जे क्वार्टरला जे गाड्या उतरणार त्याच्यासाठी बक्षिसं पण दिलेत 9 बक्षिसं. हो, दादाही सर्वांना कूलर दिलेत. 9 बक्षीस. सेमीफायनलला जेवढ्या गाड्या उतरतील त्यांना सर्वांना कूलर आहेत आणि आपली गाडी पण तिथे पळणार आहे. छावा पण पळणार आहे आणि प्रधान पण बघा. म्हणजे कुठेतरी तो पण आता मला वाटतं आजच्या नंतर तोच नियोजन. हा, आजच्या नंतर तोच नियोजन आहे. आजचा नियोजन अचानक झाला कारण सोनूचा मैदान 1 तारखेला होता तर आम्ही तिथेच पळवणार होतो पण सोनूचा मैदान पुढे गेल्यानंतर मग आम्ही फोन केला. 3 तारखेला होते. हा, 3 तारखेला. बरोबर आहे. कुठेतरी आपल्या चॅनलवर बाईट पण पडेल त्यांच्या मैदानाची. खिरकालीचा नियोजन कसा वाटला तुम्हाला? बघा मी आता पहिला हा दुसरा मैदान आहे त्यांचा सकाळचा
म्हणजे लाईव्ह असेल किंवा जे आयोजक असतील सकाळी लवकर पहाटे येतात 7 वाजता. त्यांचं आयोजन एक नंबर आहे. गाडा मालकच त्यांना सपोर्ट नाही करत. ते टाईमावर त्यांचा लाईव्ह उद्घाटन पण वेळेवर झाला होता. सर्व त्यांचं वेळेवर असतं. गाडा मालक टाईमावर येत नाही. आता सकाळीचा जो नियम आहे तो आकाश शेटने सांगितलं कुठेतरी जे छोटे गाडा मालक आहेत म्हणजे छोटे आपण कोणी बोलत म्हणजे जमून खेळणारे आहेत त्यांनी 12पर्यंत गाड्या करून नंतर 3च्या नंतर 12 ते 3 ब्रेक असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बिंजोरची गाड्या होणार आहे. काय कसं वाटलं तुम्हाला, काय वाटतं? हा चांगला नियम आहे. फक्त गाड्या मालकाही प्रत्येक नियमाला सपोर्ट करायला हवा. आपल्या गाड्या मालक कोणत्याच नियमाला सपोर्ट करत नाही. आयोजक बरोबर आयोजन करतात पण गाडा मालकाचा सपोर्ट नाही मिळाल्यामुळं आयोजनाची थोडी दशा होते. बरोबर. आता हा सोमनाथ शेटनं आलं पण गाडी पलताना बघितली असेल, काही फोन बोलणं वगैरे झालं? हा दादा ही गाडी पडल्यानंतर लगेच फोन केला. गाडी बघितली. दादा लाईव्हच होते. दादा लग्नामध्ये त्यांच्या भाचीचं लग्न आहे पण ते तिकडे आहेत पण त्यांचं मन पूर्ण इकडे आहे. बघा म्हणजे खेळ आपला इकडे घरामध्ये कुठला पण कार्य असू दे पण फक्त लक्ष राहील आपल्या बैलगाड्यावर. दादांचा खूप जीव आहे. बैलांच्यावर जेवढा जीव आहे तेवढा पोरांच्यावर पण जीव आहे. दादा सर्वांना सोबतच असतात. बरोबर. आता 5 ते 6 जण तुम्ही आल्यात बघा. शेट नसताना सुद्धा तुम्ही चांगला म्हणजे बैलाला कसं न्यायचं, तिकडून सुट्टी कशी करायची, पुरा आल्यावर गाडी कशी पकडायची, कारण कुठेतरी आता हा जोखमीचा पण खेळ आहे ते सर्व काही व्यवस्थित केलं. तुम्ही काय बोलाल? हा दादा आमच्यावर विश्वास पण आहे. दादा सकाळीच आम्हाला फोन करून बोलले का बैल घेऊन जायचे आणि सुट्टी मेकर आमचं दर्शन स्वतःच आहे तर जास्त काय यायचं आहे ना. आणि पुढे आमचे पोरं उभी असतात. सांगलेलं असतात का गाडी आली का आपली थांबवायची, कारण प्रधान पळून आल्यावर तेवढंच पळून येतो तेवढंच पुढे थांबायला पण जातो तर दुखापत वगैरे त्याला लवकर होते म्हणून आम्ही पुढे पुरा पण थांबतो. बरोबर. म्हणजे पुढचा तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुम्ही व्यवस्थित करून ठेवला आहे, कारण कुठेतरी आज एक नाही तर आपल्याला अनेक सारी मैदानं करायची आहेत पुढे जाऊन. हा भरपूर मैदान करायचे आहेत आणि आता गाडीवाले पण पिकअप ज्याची गाडी सुटतात ते मधूनच पिकअप टाकतात. असं नाही करायला पाहिजे, कारण मोठ्या गाड्या आहेत त्या लांबच थांबायला जातात, त्यांना अंतर जास्त लागतो. बरोबर. चला आता आपण जास्त वेळ नाही घेऊ. बाईट चांगली दिली तुम्ही. मला वाटतं आज सोमनाथ शेट नाही पण कुठेतरी एक चांगली बाईट पण पडली. आता एक डायरेक्ट 3 फेऱ्याचंच मैदानाचं नियोजन असणार का, मध्ये काही 1 तारखेचा किंवा बोनिवली असं नाही ना? नाही 3 फेऱ्यांचंच नियोजन आहे. घरी पण आमच्या लग्न आहे त्यानुसार नियोजन होणार आहे. त्यानंतर समजेल 3 तारखेला बैल पळेल की नाही पळेल. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सोमनाथ शेट असतील आणि आपली भार्गवी दिदी असेल तिला आजच्या गुलालसाठी अभिनंदन असेल. धन्यवाद.